मी म्हातारी झाली, चालता येत नाही, पण मनाने तरुण आहे. जगायचं तर खरं, मग तोंड वाकडं करून कशाला जगायचं. आपल्याकडून जितका लोकांना त्रास कमी होईल तितकं उत्तम. 99 वर्षांच्या तरुण आजी हॉस्पिटलच्या बेडवर असूनही इतक्या सोप्या शब्दात हसत हसत त्यांनी जीवनाचं सार सांगितलं. नुकतीच त्यांची हिप रिप्लेसमेंट झाली. त्यांची तब्येत उत्तम असल्यानंच 99व्या वर्षी सुद्धा ही शस्त्रक्रिया करून घेण्याचा आम्ही निर्णय घेतला, असं आजींची मुलगी सांगते. तिचं 99 वर्ष पूर्ण आहे आणि तिचं ऑपरेशन होतं लेफ्ट डावीकडचा हिप जॉईंट नवीन बसवला, रिप्लेसमेंट झालं. म्हणून आम्हाला पण जरा आश्चर्य होतं आणि आशंक होतो, पण डॉक्टर आडकर वॉज व्हेरी कॉन्फिडंट. आणखीन ते म्हणाले नक्की चांगलं होणार. आणि तिची तब्येत आणि तिचे ब्लड रिपोर्ट्स आणि सगळं जनरल हेल्थ अतिशय उत्तम आहे. म्हणून आम्ही सांगितलं त्याच्याशिवाय दुसरा चॉईस नाही आहे, तर करूया. दरम्यान वय किती आहे हा मुद्दा महत्वाचा नाही, तर पेशंटची तब्येत चांगली असल्यानं हिप रिप्लेसमेंटचा निर्णय घेतल्याचं डॉक्टरही सांगतात. याला खुब्याचा सांधा असं म्हणतात. आता हा जो सांधा आहे हा खराब झालेला सांधा आपण इथं बघतोय. हे खराब झालेलं जे कार्टिलेज आहे, हाडावरचं जे आवरण असतं, हे इंजिनमध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट सारखं काम करतं. हे निघून गेलं की ह्या खुब्याच्या सांध्याची जे हालचाली आहेत ते अतिशय वेदनादायी होतात. आजींच्या केसमध्ये हा सांधा खराब झाला सुद्धा, पण त्याचबरोबर तो स्क्रू पण आतमध्ये इथं घुसलेला होता. तर ते सगळे आधीचं स्क्रू प्लेट काढून त्यांचा जो सांधा आहे तो नवीन सांधा अशा प्रकारे आपण बसवला. अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करून आपण जगणंच विसरतो, पण या आजी 97व्या वर्षी मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभागी होतात. अजूनही शिवणकाम करतात, वाचन करतात आणि जगायचं तर आनंदी जगा असं सांगतात. त्यांची ही उमेद आणि उत्साह नक्कीच वाखाणण्याजोगा. हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे.